सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने भारतीय जनता पक्ष ही एक सेल्फिश पार्टी आहे असा उल्लेख केला. त्याला मी आठवण करून देईन की भारतीय जनता पक्ष ही एक सेल्फलेस पार्टी आहे. देशासाठी स्वतःबद्दल काही विचार न करता एक राष्ट्रभक्तांचा पक्ष म्हणून म्हणजे भारतीय जनता पक्ष. पण त्याचा असलेला उबाटा ही एक सेक्सिस्ट पार्टी आहे. सेक्सिस्ट, महिलांवर पुरुषार्थ गाजवणं, महिलांना कमी लेखणं, ह्याची असंख्य उदाहरणं आता उबाटाच्या प्रमुखांपासून, त्याच्या मुलापासून, त्याच्या कामगारापासून ते सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून दुसऱ्याच्या पक्षाला नावं ठेवण्यापेक्षा तुझा उबाटा हा सेक्सिस्ट पार्टी आहे, महिलांचा छळ करणं, द्वेष करणं, पुरुषार्थ गाजवणं, हे एवढं एककलमी कार्यक्रम हा तुझा उबाटाचा राहिलेला आहे. त्याबद्दल बोललं पाहिजे. पाकिस्तानमध्ये गेलो तरी पाकिस्तानच्या पण लोकांना माहिती आहे की शिवसेना ही ठाकरेंची आहे. हो, पहिला बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये अगर पाकिस्तानमध्ये कोणी जाऊन विचारलं असतं ते तेव्हा तेच म्हटलं असतं कि महाराष्ट्र में जो शिवसेना नाम का पार्टी है वो शेर बाळासाहेब ठाकरे की पार्टी है, ते तेव्हा म्हटलं असतं. आता अगर पाकिस्तानमध्ये तुम्ही जाऊन विचाराल तर ते दाढी कुरवळत तुम्हाला बोलतील, हा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे की जो पार्टी जो महाराष्ट्र में चल रही है वो हमारे मुल्ला उद्धव की पार्टी है. म्हणून त्या शिवसेनेमध्ये आणि उबाटामध्ये हा फार मोठा फरक झालेला आहे. पहिलं बाळासाहेबांच्या नावामध्ये नाव घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये लोक थरथर कापायचे. आता ये हमारे हक के मुल्ला उद्धव की पार्टी है असं बोलून तिथे दाढी कुरवळत हसतात. हाच तेवढा फरक झालेला आहे. आपले काय प्रश्न असेल तर विचार. जावेद अख्तर काल असं म्हणाले की राम आणि सीता फक्त हिंदूंचा वारसा नव्हे तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीची ती संपत्ती आहे असं त्यांनी एक वक्तव्य केलं. जावेद अख्तरांच्या या वक्तव्याचं मी स्वागतच करेन. आमचा हिंदू धर्म हा फार विशाल आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलतोय आणि मुळामध्ये आपण सगळेजण हिंदूच होतो. म्हणजे जावेद अख्तरांसकट मी सगळ्यांना सांगतो, आपण मुळापासून हिंदूच होतो. आणि म्हणून जावेद अख्तरजींना अगर हिंदू धर्म स्वीकारून परत घर वापसी करायची असेल, जावेदचं जितेंद्र करायचं असेल तर आमच्या मनापासून त्यांचं आम्ही स्वागत करतो. कारण का हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक जण हा राम भक्तच आहे आणि जो आपला मूळ धर्म होता त्या मूळ धर्मामध्ये अगर कोणालाही अगर यायचं असेल तर आमचा हिंदू धर्म हा विशाल आहे, आमचं मन मोठं आहे. जसा हल्ली छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर महाराजांच्या समोर काही धर्मांतर झालं आणि परत हिंदू धर्मामध्ये आले, तसंच जावेद अख्तरजींच्या सारखे असंख्य लोक जे अन्य धर्मी आहेत त्यांना परत अगर हिंदू धर्मामध्ये घर वापसी करायची असेल तर आम्ही स्वागतच करू. 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा दारूणपणा होईल असं लोकसभा आता ती टेप रेकॉर्डर तर त्याची नेहमीचीच आहे. त्याच्या अनुसार हे सरकार पण फेब्रुवारीमध्ये पडलं पाहिजे होतं, मार्चमध्ये पडलं पाहिजे होतं. उद्धव ठाकरे 25 वर्ष मुख्यमंत्री राहिले पाहिजे होते. त्याची आतापर्यंत कुठलीच भविष्यवाणी खरी ठरली नाही. हा असा पोपट आहे जो योग्य कधीच काढत नाही. म्हणून ह्याला कोण आता भावच द्यायचं बंद केलेलं आहे. निवडणूक आयोग आणि ईडी या दोन्ही संस्था केंद्र सरकारचे पोपट.
असं त्यांनी हा नेमकं कोणाचा पोपट आहे ह्यांनी पहिलं जाहीर करावं. सिल्वर ओकचा पोपट आहे, 10 जनपदचा पोपट आहे, की त्याच्या त्या मातोश्रीचा पोपट आहे? हा असा पोपट आहे, त्याला माहीतच नाही की त्याचा मालक कोण आहे किंवा त्याला दाणे कोण घालतं. संजय राऊत असं म्हणत आहेत, राज्याला वाऱ्यावर सोडून देवेंद्र फडणवीस आता दुसऱ्या राज्यात प्रचार करतात. देवेंद्र फडणवीसजी हे फक्त आता राज्याचे नेते राहिले नाहीये, देश पातळीचे स्टार प्रचारक म्हणून ते मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि या सगळ्या राज्यामध्ये फिरतायत. तुझ्या उबाटा नावाच्या बचत गटासारखं नुसतं भांडूपपर्यंत किंवा कलानगरपर्यंत राहिलेला नाही आहे विषय. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि कोणाची किती किंमत आहे ती थोडं जरा तू पोलीसचे ते तुझं संरक्षण बाजूला काढलं ना तर तुझे घरचे लोक पण तुला किती किंमत देतात हे तुला दररोज सकाळी कळेल. दिल्लीमध्ये न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात एक अवमान याचिका दाखल करण्यात आलेली आहे. दसरा मेळाव्याच्या वेळी सरन्यायाधीशांबद्दलचं जे वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. काय हे जे उबाटाचे जे कोण नेते मंडळी आहेत उद्धव ठाकरे सकट हे स्वतःला आता न्यायालयापेक्षा पण मोठे समजायला लागलेले आहे. म्हणजे आदरणीय चीफ जस्टिस साहेबांचं अशा पद्धतीचा अपमान करणं म्हणजे बूट पुसणं आणि ह्या सगळ्या शब्द वापरून त्यांच्या अशा पद्धतीचा अपमान करणं, त्यांच्यावर अशा पद्धतीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेला कडक शिक्षा झालीच पाहिजे असं माझं मत आहे. कारण का लोकशाही प्रधान असल्या आपल्या भारतामध्ये कोणीही आमच्या चीफ जस्टिस साहेबांवर अशा पद्धतीची अभद्र टीका करू नये आणि म्हणून एक टेस्ट केस म्हणून एक योग्य पद्धतीने निर्णय न्यायालयामध्ये या याचिकेचा झाला पाहिजे, जेणेकरून परत कोणी कोर्टावर ज्युडिशरीवर कोणीही बोट उचलण्याची हिंमत करू नये अशा पद्धतीचं उत्तम उदाहरण गेलं पाहिजे. जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा मराठा समाजासंदर्भात जेव्हा उपोषण होण्यासाठी टाइम बाउंड केला होता तो अद्यापही दिला नाही, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर द्यावे अशी मागणी केलेली आहे. आणि ज्या पद्धतीने मराठा समाजासाठी मराठवाड्यातल्या नोंदी त्या कमी प्रमाणात मिळत आहेत ते शोधण्यासाठी देखील यंत्रणा वापरावी अशी देखील एक विनंती. मला असं वाटतंय की आज दररोज सकाळी उठून जे जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये बसून जे बोलत आहेत थोडं त्यांनी पत्रकारांची कमी आणि तब्येतीवर थोडं जास्त काळजी घ्यावी. कारण काय रोज सकाळी उठून अगर त्यांनी थोडं सरकारला जो वेळ दिलाय, आता जो पण वेळ दिलाय सरकार आणि त्यांच्यामध्ये त्या वेळेनुसार किंबहुना त्या वेळेपेक्षाही गतीने आमचं सरकार काम करत आहे. दोनदा आमचं मंत्रिमंडळाची त्यांची ती समिती त्यांना भेटलेली आहे. नोंदणी शोधण्याचं काम चालू आहे. काही अधिकारी तर दिवाळीच्या काळात पण घरी न जाता नोंदणी शोधण्यासाठी आपल्या कार्यालयामध्ये काम करतायत. म्हणून चांगल्याला चांगलं म्हणणं जे माणुसकीचा धर्म आपण जे स्वीकारतो त्यानुसार जरांगे पाटलांनी तब्येतीवर काळजी घ्यावी आणि सरकारला जो वेळ दिला त्या वेळेनुसार रिझल्ट देण्याची संधी द्यावी. विजय वडेट्टीवार असं म्हणतात मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणातून 10% आरक्षण मिळतं त्याचा फायदा होतोय. आपले जरांगे पाटलांना हे समजायला हवं ते राजकीय सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. जरांगे पाटील ते म्हणाले ईडब्ल्यूएस मराठ्यांना जे आरक्षण आहे त्याचा खूप फायदा होतो. मात्र जरांगे पाटलांची मागणी केली ती राजकीय. आता शेवटी ही अगर त्यांची भूमिका असेल तर त्यांच्या मत मराठा समाजाबद्दल विजय वडेट्टीवारजींचं काय आहे हे त्यांनी मंत्री असताना पण खूप वेळा प्रदर्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी थेट सांगितलेलं आहे की मी फक्त एका विशिष्ट जातीचाच मंत्री आहे, मला अन्य कुठल्या जातीचं काही लेणं देणं नाही. म्हणून अशा विजय वडेट्टीवारजींकडून मराठा समाजाला काय न्याय भेटेल किंवा काँग्रेसच्या विरोधी पक्षाच्या नेत्याकडून मराठा समाजाला काय न्याय भेटेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीची आहे. सरांनी पण वडेट्टीवारांच्या याच भूमिकेचा विरोध केलेला आहे की तुम्ही विरोधी पक्षनेते असताना एका जातीच्या बाजूने कशा प्रकारे बोलू शकता. बघा काँग्रेस जेव्हा महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये होती तेव्हा मराठा आरक्षण रद्द करण्याचं काम त्याच महाविकास आघाडीच्या सरकारने केलं ज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणून काँग्रेस ज्यांनी वर्षानुवर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं, ज्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं जमलं नाही ते कधीच मराठा समाजाला न्याय देणारच नाही. हे जरांगे पाटलांना आज न तो उद्या निश्चित पद्धतीने कळेल. जरांगे पाटलांना कळेल की मराठा समाजाला अगर कोण न्याय देत असेल
तर ते फक्त भारतीय जनता पक्ष आणि आमचं महायुतीचं सरकारच आहे, बाकी कोणीही देणार नाही. पण काँग्रेसचे नेते आणि स्वतः जे उपसमितीचे सुरुवातीला अध्यक्ष होते अशोक चव्हाण यांनी ट्विट केले की बिहारमध्ये जर कॅप वाढवलेली आहे 50% 75%, तर महाराष्ट्रात कशा अधिवेशनामध्ये. मग जेव्हा ते उपसमितीचे अध्यक्ष महाविकास आघाडीच्या काळात होते तेव्हा अशोक चव्हाणजी काय गोट्या खेळत होते काय? हे सल्ला जे आता आमच्या सरकारला देत आहेत, महायुती सरकारला, स्वतः जेव्हा उपसमितीचे अध्यक्ष होते तेव्हा मराठा समाजासाठी नेमकं काय केलं ह्याचा हिशोब कधीतरी द्यावा. म्हणून तर त्यांना घराच्या बाहेर निघायला देत नाहीयेत. कारण का उद्धव ठाकरे असतील, हेच अशोक चव्हाण असतील, हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. स्वतः समितीचे अध्यक्ष असताना काय करायचं नाही आणि मग दुसरेच सरकार आल्यानंतर सल्ले द्यायचे. मग तेव्हा गोट्या खेळण्यापेक्षा थोडा मराठा समाजासाठी न्याय देऊन पाहायचं ना. इतिहासामध्ये तुमची नोंद झाली असती. सर, कोकणात देखील आता मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. रत्नागिरीमध्ये 69 कुणबी नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या. याआधी रामदास कदम असतील किंवा मग राणे साहेब असतील, त्यांनी देखील सांगितलं की आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. त्याचा कोकणात देखील एक लक्षात घ्या, जे कुणबी सर्टिफिकेट जे शोधण्याचं काम जे मिळालेत, ज्यांना कुणबी सर्टिफिकेट घ्यायचे ते घेतील ना. ज्यांना 96 कोळी मराठे आहेत, ज्यांना मराठा सर्टिफिकेट होते मराठा सर्टिफिकेट ठेवतील, हे स्पष्ट केलेलं आहे. राणे साहेबांनी हे सांगितलं नाही की बाबा तुम्ही मराठ्यांचाच घ्या. त्यांनी असं सांगितलंय की ज्यांना जे मराठा समाजाचे आहेत त्यांना सगळ्याच लोकांना कुणबी सर्टिफिकेट घ्यायला आवडेल का, हा तर प्रश्नचिन्ह आहे. म्हणून ज्याला जे सर्टिफिकेट पाहिजे, ज्याला कुणबी आता नोंदणी भेटलेलं आहे, त्यांना अगर इच्छा असेल तर त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घ्यावं, मोकळा व्हावं. ज्यांना मराठा सर्टिफिकेट ठेवायचं त्यांनी मराठा सर्टिफिकेट ठेवावं. कोणावरही जोर जबरदस्ती नको, एवढीच भूमिका होती. मंत्री दिलीप वळसे पाटील जे आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. वेगळा चर्चा ज्या आहेत ते राजकीय सुरू आहे. मला असं वाटतं की काही नाती हे राजकारणाच्या पलीकडे असतात. म्हणून अगर दिवाळीसाठी अगर कोणाच्या नेत्यांना अगर भेटले असतील तर मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी राजकीय चष्म्यातून पाहू नये. आदित्य ठाकरेंनी असं ट्विट केले की माझ्या एका ट्विटची दखल सरकारला घ्यावी लागली आणि बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी संप जाहीर करावा लागला. एका माझ्या ट्विटने मग माझ्या आदित्य ठाकरेला आव्हान आहे, विनंती आहे किंवा सल्ला आहे की एक ट्विट त्यांनी दिशा सालियानला न्याय मिळावा, सुशांत सिंगला न्याय मिळावा असं पण करावं. जेणेकरून ज्या पद्धतीने त्यांच्या एका ट्विटमध्ये एवढी ताकद आहे तर कदाचित त्यांच्या एका ट्विटमुळे दिशा सालियान आणि सुशांत सिंगला न्याय मिळेल. आम्ही त्या ट्विटची वाट पाहतोय. एक कुणबीचं प्रमाणपत्राला नोंदणी शोधत असताना तरी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शिवाय इतर ज्या जाती आहेत, जे मारवाडी कुणबी, यलम कुणबी, अशाही नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं का की कुठेतरी आता हे वेगळ्या दिशेने प्रकरण जात आहे, जात प्रमाणपत्र वाटतं. असं नाहीये. एकदा हे सगळं सर्वेक्षण झाल्यानंतर नेमकं सरकार उपसमिती कुठल्या निष्कर्षावर पोचते ह्याबद्दल आपण संयम ठेवला पाहिजे. शेवटी जे आपल्या आता ह्या सर्वेक्षणामध्ये आपल्याला जे समोर येत आहे त्यानंतर सरकार काय भूमिका घेते, समिती काय भूमिका घेते, ह्या सगळ्यावर विचार करून मला वाटतं ह्याच्यावर बोललं पाहिजे असं माझं मत आहे. हिंदी में जानना चाहेंगे सर, नीतीश कुमार 2 दिन पहले असेंबली में महिलाओं को लेकर एक आपत्तिजनक टिप्पणी करते हैं. कहीं ना कहीं इंडिया जो ब्लॉक है उनका सबसे प्रमुख नेता माने जाते हैं. किस तरह से देखते हैं आप इसके? जो किसी तरह की निंदा नहीं की गई है उद्धव ठाकरे की तरफ से ना. नहीं, इसका यही अर्थ होता है कि जो नीतीश कुमार जी ने बिहार के विधानसभा में कहा उससे उद्धव ठाकरे जी और इनको जो पार्टी है या शरद पवार जी की जो पार्टी है उससे वो मत से सहमत है. जिस तरह सनातन धर्म का अपमान करने के बाद डीएमके का कोई भी निषेध महाराष्ट्र से किसी ने भी किया नहीं, ना उद्धव जी ने किया, ना शरद पवार जी ने किया, ना उनके कांग्रेस के लोगों ने इधर महाराष्ट्र के किया. इसका यही अर्थ होता है कि जो नीतीश कुमार जी ने कहा है वो इंडी अलायंस की भूमिका है, उससे सब लोग सहमत है. मतलब देश में हमारे माता बहनों के बारे में इनका क्या विचार है, इसलिए तो मैंने उबाटा को सेक्सिस्ट पार्टी बोला है.
क्योंकि जिस तरीके के अगर नीतीश कुमार जी के इतने अभद्र टिप्पणी के बाद अगर आप उनकी निंदा नहीं कर सकते, मतलब आप उनके शब्द से आप सहमत है। जावेद अख्तर के स्टेटमेंट को किस तरह से देखते हैं? उन्होंने कहा हिंदुओं के वजह से लोकतंत्र अभी तक बरकरार है और कहीं ना कहीं प्रभु राम सभी के। जावेद अख्तर जी के विचार अगर सभी हमारे देश के मुसलमान भाई अगर स्वीकारे तो हमारा देश जल्द से जल्द हिंदू राष्ट्र बन जाएगा और बनने के लिए उस रास्ते पे चलेगा। हम पहले दिन से यही कहते आ रहे हैं कि पहले हम हिंदू है, सालों साल अगर आपने पूरा इतिहास निकाला तो पहले हम हिंदू है और उसके बाद ये सारा कुछ ये सब बाकी सब धर्म आए हैं। तो अगर किसी को भी फिर एक बार अगर आप अपने घर वापसी अपने हिंदू धर्म करनी होगी, अगर जावेद जी को अगर जितेंद्र बनना होगा तो उनका धर्मांतर करने के लिए हम तैयार है। अभी ही छत्रपति संभाजी नगर में एक मुसलमान का हमने हिंदू में उनका धर्मांतर किया है बागेश्वर महाराज जी के सामने। वैसे ही अगर कार्यक्रम लेके अगर जावेद जी को भी अगर घर वापसी करनी हो तो मैं खुद उनके लिए बड़ा कार्यक्रम अरेंज करूंगा। उन्होंने अपने साथ ज्यादा से ज्यादा मुसलमान भाइयों को साथ में लाके उनको वापस हमारे हिंदू धर्म में लाने का कार्यक्रम वो ले ले और उसके लिए उनका जितना अगर उनको ताकत देनी है वो ताकत देने के लिए हम तैयार हैं। अशोक चौहान ट्वीट करके ये कहते हैं कि अगर 75% बिहार में अगर होता है, 65 उन्होंने कर दिया, 10 तो ऑलरेडी डब्ल्यूएस है, तो ऐसे में महाराष्ट्र में क्यों नहीं हो सकता? आने वाला जो मानसून विंटर सेशन है उसमें भी विशेष तो हमें भी अशोक चौहान जी को पूछना है कि आप जब भी 2.5 साल आपकी महाविकास आघाड़ी की सरकार थी, उद्धव जी मुख्यमंत्री थे, आप खुद वो उप समिति के अध्यक्ष थे, तभी आपके उद्धव ठाकरे के सरकार ने इस तरीके का कैप 75% तक क्यों नहीं लेके गए? आप तो तभी आपके पास सारा अधिकार था। अभी जब भी आपकी सरकार नहीं है तभी आप इस तरीके की सलाह देने की जो कोशिश कर रहे हैं, मगर आप जब भी वो पोस्ट पे थे तभी आपने मराठों के बारे में, मराठा समाज के बारे में ऐसा कुछ भी नहीं किया जिस बारे में हम आपका सत्कार कर सके। आप अशोक चौहान, उद्धव ठाकरे, इन्हीं के वजह से मराठा आरक्षण रद्द हुआ है, क्योंकि इन्होंने जितनी समिति का अध्यक्ष के नाम पे जितनी मीटिंग लेनी चाहिए थी उतने अशोक चौहान जी ने ली नहीं, उद्धव ठाकरे जी ने ली नहीं, इसलिए तो आज जरांगे पाटिल जी को अनशन पे बैठना पड़ा। इसलिए अशोक चौहान जी अभी सलाह देने का काम ना करे, अभी घर पे चुपचाप बैठे। एक सवाल अभी भी कि अगर 50% की मर्यादा बढ़ानी है, केंद्र में आपकी सरकार है, राज्य में भी है, ऐसे किसी विधेयक की जरूरत है, वो आ सकता है क्या आना चाहिए? देखिए, वो अभी जब भी हमारी शिंदे समिति सभी चीज का सर्वे करने के बाद जब भी सरकार के पास रिपोर्ट देगी, बैकवर्डनेस का रिपोर्ट देगी, उसके बाद जो हमारी सरकार केंद्र सरकार के साथ चर्चा करने के बाद योग्य भूमिका लेगी। थैंक यू सर। थैंक यू।